तर दुसरीकडे सोलापूरमध्ये राम सातपुते यांनी आपली कामगिरी दाखवून दिलेली आहे। राम सातपुते यांचा लोकसभेला पराभव झाला होता, मात्र विधानसभा असेल किंवा त्याच्यानंतर झालेल्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सातत्याने काम केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं आहे। नेत्यांच्या नातेवाईकांचं नेमकं काय झालंय हेही आपण बघतोय। आणि राम सातपुते आता जेव्हा या झडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपची कामगिरी या परिसरामध्ये चांगली राहिलेली आहे, तेव्हा राम सातपुते दंड थोपटताना दिसतात, गुलाल उधळताना पाहायला मिळतात। मध्ये भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ करणारी अवलाद अजून जन्माला यायची आणि ते एखाद्या दारुड्याने बेवड्याने म्हणलं इथलं भाजप संपत नसतं, इथलं भाजप हे ताकदीने उभा करायचं काम राम सातपुतेने केलेलं आहे। आज मोहिते पाटलाचा घरातला उमेदवार आम्ही पंचायत समितीला पाडला, जिल्हा परिषदला जानकरचं पोरग पाडलं। राज्याचे नेते देवाभाऊ जयाभाऊ यांचा हा विजय आणि यामुळे हा विजय मी या ठिकाणी इथल्या जनतेच्या चरणी समर्पित करतो। इथल्या जनतेला त्या ठिकाणी विश्वास देतो, तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलाय त्याला कधीही तडा जाणार नाही। लोकसभा आणि विधानसभेचा एकत्रित कार्यक्रम आम्ही केलेला आहे। या ठिकाणी आपण बघितलं की दोन्ही शक्ती एकत्र आल्या होत्या आणि त्यांनी त्यांचं सर्वस्व या ठिकाणी पणाला लावलं होतं। पण जनता ही कामाच्या माणसासोबत उभी राहिली, कोण काम करतो आणि कोण जनतेच्या सगळ्या प्रश्नांना उपलब्ध राहतं, याला जनतेने आज कौल दिलेला आहे, विजयाचा कौल दिलेला आहे। आणि आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन, कारण त्यांनी दिवस रात्र यासाठी मेहनत घेतली होती। मी बघितलं आहे की शेतकऱ्याची एखादी शेतकरी महिला जरी असेल, ती रानात जातानाही तिच्या मुलाला सोबत घेऊन जाते। त्याच महिलेपासून मी प्रेरणा या ठिकाणी घेतली। खरं तर ही गोष्ट, हा प्रवास माझ्यासाठी आव्हानात्मक होताच, पण हिला मी घरी ठेवून देखील जाऊ शकत नव्हते। टीका करणाऱ्यांनी छोट्या बाळाला देखील सोडलं नाही, याचं मला खूपच खेद या ठिकाणी वाटतो। पण हा सगळा प्रवास पार पडला, हे आव्हानात्मक गोष्ट ह्या आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेने मला ठिकठिकाणी साथ दिली। हा विजय मी त्यांना समर्पित करते। राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी आपल्या 4 महिन्यांच्या लेकीला घेऊन प्रचार केला होता आणि त्या विजयी झाल्या। दरम्यान दुसरीकडे आपण धाराशिवमध्ये नेमकं काय चित्र आहे ते बघण्याचा प्रयत्न करतोय। धाराशिवच्या 13 जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या अर्चना पाटील या विजयी झाल्या आहेत। त्यांच्यावर आरोप सुद्धा झाले होते घराणेशाहीचे, मात्र अखेरच्या क्षणी त्यांची जी उमेदवारी आहे ती कायम राहिलेली होती। नाट्यमय घडामोडी या ठिकाणी पाहायला मिळाल्या। अर्चना पाटील भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी आहेत आणि अर्चना पाटील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर अशी लढत झाली। या लढतीमध्ये अर्चना पाटील यांनी सक्षणा सलगर यांना पराभूत केलेलं आहे। दरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गावकीपेक्षा भावकीवर लक्ष देत भावजाईला निवडून आणल्याचा आरोप सक्षणा सलगर यांनी केला। जेव्हा निवडणुका सुरू होत्या तेव्हा मी सांगितलं होतं की जिल्ह्याचे खासदार, जिल्ह्यातले आमदार, शिवसेना उभाटा गटाचे ओमराजे निंबाळकर हे गावकीपेक्षा भावकीवर लक्ष आहे। तर मी परत सांगते महाराष्ट्राला आणि जिल्ह्याला, त्यांनी त्यांच्या भाऊजाईला निवडून आणण्याचा प्लॅन सक्सेसफुल केलेला आहे आणि ओमराजेंनी इनडायरेक्टली अर्चनाताई निवडून येतील यासाठी जे प्लॅनिंग आखलं होतं ते त्यांचं सक्सेसफुल झालंय। आणि पैशाचा कोटीमध्ये पाऊस प्रत्येक गल्लीमध्ये, मी तर म्हणेन 13 गावचे प्रत्येक सीसीटीव्ही रात्री 12च्या नंतर चेक व्हावेत। करोडो रुपयाची वाटप स्वतः अर्चना पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं। आणि यानंतर कोल्हापूरचा निकाल नेमका काय आहे ते आपण बघणार आहोत। ट्रॅक्टरवरून हे सर्व आकडे येत आहेत। माझे सहकारी अमित यांच्याकडे आपण जाऊयात। बरं, नवीन अपडेट आता आलेले आहेत। आता आपण बघतोय काँग्रेस आमदार सतेज पाटलांना मोठा धक्का बसलेला आहे। आपण बघतो कोल्हापूरमधून अतिशय महत्त्वाची बातमी। खरं तर काँग्रेसची म्हणजे सतेज पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली। इकडे उजगाव मतदारसंघात भाजप उमेदवार विजयी झालेला आहे। महत्त्वाची घडामोड आपण कोल्हापूरमधून बघतोय। काँग्रेस आमदार सतेज पाटलांना मोठा धक्का मानला जातोय। उजगाव मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार हे विजयी झालेले आहेत आणि महिलांकडून आपण बघतो दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जातोय, गुलाल उधळला जातोय। भाजपाचा झेंडा आपल्याला इकडे फडकताना बघायला मिळतो आणि महिलांचा एकंदरीत हा सगळा जल्लोष आपण दृश्यांमध्ये बघतो। बरोबर आहे अमित। एकूणच कोल्हापूरमध्ये सतेज पाटील जे बंटी पाटील म्हणून ओळखले जातात आणि त्यांचा दबदबा असल्याचं बोललं जातं, मात्र या ठिकाणी एक वेगळं चित्र पाहायला मिळालंय। उजगाव मतदारसंघात भाजप उमेदवार विजयी झाले आणि त्यानंतर महिलांनी अशा पद्धतीने जल्लोष केलेला आहे आणि यानंतर पुढे नेमकं काय आकडेवारी सांगते तेही आपण बघूयात अमित।
आणखीन एक नवा अपडेट आता समोर येताना दिसतो आपल्याला. खानापूरमध्ये सुहास बाबर यांनी भाजपचा धुव्वा उडवल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. अतिशय महत्त्वाची घडामोड आपण बघतोय. खानापूर पंचायत समितीच्या 8ही जागांवरती आपण बघतोय कशा पद्धतीने धुव्वा उडवण्यात आलेला आहे. खानापूरमध्ये सुहास बाबर यांनी भाजपाचा धुव्वा उडवलेला आहे. बरोबर आहे अमित. सांगलीमध्ये खानापूर पंचायत समितीच्या 8ही जागांवर या ठिकाणी धुव्वा उडवल्याचं दिसतंय. खास करून खानापूर तालुक्यामध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये झालेल्या लढतीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी भाजपचा धुव्वा उडवलेला आहे. त्यांचं एक वक्तव्य सुद्धा चर्चेत आलं होतं. 4ही जिल्हा परिषद आणि खानापूर पंचायत समितीच्या 8ही जागांवर शिंदेच्या शिवसेनेनं विजय मिळवलेला आहे आणि या विजयानंतर आमदार सुहास बाबर यांनी शड्डू ठोकत विजयाचा जल्लोष केलाय.